तुम्ही जर मनमर्जीने अँटीबायोटिक घेताय का? तर मग थांबा. हवेमध्ये थोडा फरक जाणवतोय. सकाळी थंड हवेचा गारवा असतो आणि दुपारी गरम होतं आणि संध्याकाळी परत थंडी पडायला लागली आहे. अशातच आरोग्य बिघडत चाललंय. लहान मुलांना सर्दी खोकला खूप जास्त प्रमाणात वाढलेला दिसतो. डोकं दुखलं, ताप आला तर ती गोळी घेतली घेतली असेल तर नक्कीच थांबा. ही सवय तुमच्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी धोकादायक आहे. मागच्या वेळी डॉक्टरांनी दिली होती तीच घेतो. 2 दिवसात बरं वाटतं रे. आपण सगळ्यांनी कधी ना कधी हे केलंय ना? पण हे सगळ्यात मोठं चुकतंय. अँटिबायोटिक म्हणजे वेदनाशामक नाही. सर्दी, खोकला, व्हायरल ताप यावर अँटिबायोटिक कामच करत नाही. उलट काय होतं माहितीये? जंतू अजून स्ट्रॉंग होतात. औषधांचा परिणाम कमी होतो. पुढे खरंच गरज पडली तर औषध कामच करत नाही. आज मनमर्जीने घेतलेली एक गोळी उद्या एखाद्याचा जीव घेऊ शकते. हा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांचाच आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्या. पूर्ण कोर्स करा. उरलेली औषधं पुन्हा वापरू नका. योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य सल्ल्यानेच आपला कोर्स पूर्ण करा. अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी फॉलो करा RRC नेटवर्क, कारण जागरूकता हीच खरी औषध आहे.